ब्ल्यू स्टार टी व्ही चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. महाराष्ट्र शासनाने नुकतंच निवडणुकीच्या संदर्भात एक अध्यादेश काढले की संबंधित उमेदवाराने निवडणूक अधिकाऱ्याकडे उमेदवारी अर्ज सादर केलं तर त्याला मंजूर किंवा नामंजूर करण्याचा अधिकार संबंधित निवडणूक अधिकाऱ्यालाच आहे. त्याला दाद मागता येणार नाही. तर त्यावर माझ्यासोबत आहेत या ठिकाणी माजी समाज कल्याण सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे. तर काय सांगाल आपण यावर? आता नुकताच महाराष्ट्राच्या सरकारने विधानसभेमध्ये एक विधेयक पारित करून अध्यादेशासंबंधानं राज्यपालाकडे पाठवलेलं आहे. आणि त्याच्यात त्यांचं असं म्हणणं आहे की जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकामध्ये उमेदवारी अर्ज सादर केल्यानंतर तो उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी जो असते त्यांनी एकदा नामंजूर केला तर त्या विरोधामध्ये कुठल्याही न्यायालयामध्ये दाद मागता येणार नाही. अशा प्रकारचा विधेयक पारित करून अध्यादेशाकरिता राज्यपालाकडे पाठवण्यात आलेला आहे. आणि समजा राज्यपालांनी या अध्यादेशावर स्वाक्षरी केली तर हा एक प्रकारे फार मोठा अन्यायकारक आहे, संविधान विरोधी आहे. कारण आपल्या संविधानानं सांगितलेलं आहे की कुठल्याही व्यक्तीवर कुठल्याही प्रकारचा जर अन्याय झाला तर त्या विरोधामध्ये न्यायालयात दाद मागता येतो. परंतु या अध्यादेशामुळे न्यायालयामध्ये जाऊन दादच मागता येणार नाही. म्हणजे खुल्ला संविधानाचं उल्लंघन या ठिकाणी या अध्यादेशाच्या माध्यमातून राज्य सरकार करीत आहे. आणि म्हणून हा जो निर्णय आहे या निर्णयाच्या विरोधात आम्ही संविधान बचाव संघर्ष समिती भंडारा जिल्ह्याच्या वतीनं 26 तारखेला महाराष्ट्राचे राज्यपाल यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत एक निवेदन आम्ही पाठवणार आहोत. आणि यावरच आम्ही थांबणार नाही तर महाराष्ट्राच्या सरकारच्या विरोधामध्ये आम्ही नागपूर उच्च न्यायालयामध्ये एक जनहित याचिकासुद्धा दाखल करण्याचा आम्ही सर्वानुमते या ठिकाणी ठरवलेला आहे. मी सदानंद दिलमे, संयोजक संविधान बचाव संघर्ष समिती जिल्हा भंडारा. आज जे महाराष्ट्र सरकारनं जे अध्यादेश काढलेला आहे की निवडणुकीमध्ये किंवा कुठे असा अन्याय झाला तर आपल्याला कोर्टात जाता येणार नाही आणि इथला जो अधिकारी आहे तोच निर्णय देईल आणि त्याचाच निर्णय अंतिम राहील. तर निश्चितच ही सर्वसामान्य माणसाला किंवा कोणालाही म्हणजे न्यायापासून वंचित करणारी बाब आहे. आणि जर न्यायापासून वंचित आपण करत असू त्याला जर न्याय मिळत नसेल तर न्यायावर चालणारं जे शासन आहे किंवा न्यायावर चालणारी जी यंत्रणा आहे ती बंद होईल आणि कायद्याचं राज्य राहणार नाही. ही निश्चितच बाब आहे. ही गुलामगिरीचं आहे एक प्रकारची. आणि अशा रीतीनं सर्व जनतेला किंवा देशाला किंवा महाराष्ट्राला गुलामगिरीमध्ये ढकलण्याचा हा एक प्रकारचा अजून एक वेगळी पायरी आहे किंवा एक प्रकारचं उदाहरण आहे. आणि म्हणून संविधान बचाव संघर्ष समिती राज्यपालाला निवेदन तर देणार आहे परंतु कोर्टाचे दारसुद्धा ठिकावणार आहे आणि त्यावर आवाज उठवणार आहे. आणि एवढं सगळं जर होत नसेल तर जनतेमध्ये जाऊन जनजागृतीसुद्धा करू याविरुद्ध किंवा जनतेला आम्ही जागृत करणार आहोत. जनतेला या गोष्टीची जाणीव करून देणार.